मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज सुंदर असं विरकरवाडीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर आणि सोबत पाहला भवानी। आज पुन्हा एकदा नवीन चेहरा आणि आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय। चला तर मग त्याची मुलाखत चालू करू। आप्पा आहेत आपल्या समेत। आप्पा नमस्कार। नमस्कार। काय आनंद आहे आजचा, एक नवीन नियोजन, आज पुन्हा एकदा प्रथम क्रमांक। खरं तर आजचं नियोजन मामांनी आज या ठिकाणी आमचे जे बैलगाडी प्रेमी आहेत, म्हणजे बकासूरचे प्रेमी आहेत आणि भिवंडीचे नगरसेवक आहेत निलेश भाऊ चौधरी, ते आज आले आणि त्यांच्या प्रेमा खातर आज त्यांच्या भावाने या बैलाला या ठिकाणी आज बैल दिला होता। आणि आज महत्वाचं म्हणजे आज बैलाने एक नंबर पेक्षा आहे ना, आज बैल फायनल राहिला ना, याच्या सगळ्यात मोठा आनंद आहे। कारण की आज भाऊ एवढ्या लांबून आज जवळपास 500 किलोमीटर आज पहिल्यांदाच मैदानावरती आले आणि बैल पण आज एक नंबर केला, तो सगळ्यात मोठा आनंद आहे। आज माऊली येऊन गेले आता एक जस्ट, म्हणजे किती प्रेम आहे बकासूर वरच दिसतं त्यावरून। तुम्ही आता पण बघितलं, बकासूर हा बैल नाही तर सगळ्यांसाठी देव आहे। कारण की अखंड महाराष्ट्राचं ज्याला आता देव समजत असा हा आपला बकासूर आहे। एक प्रकारे नवीन नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं, तोच बैल पैरा करावा असं का वाटलं आज? तो नवीन नियोजन म्हणजे आज फक्त प्रेमाच्या आग्रहा खातर आज निलेश भाऊंच्या फक्त शब्दा खातर आज बैल दिला होता आणि त्याच्यामुळेच आज हे नियोजन झालं होतं। आणि संतोष मामांनी त्यांना शब्द दिला की मागच्या 15 तारखेला ही गाडी पाहणार होती, परंतु तोडकर साहेबांचा बर्थडे असल्यामुळे ही गाडी 2 दिवस लेट खेळली, आजच्या मैदानात खेळली गाडी। पहिल्या जेव्हा फेरा झालेला त्यावेळेस एवढं स्पीड नव्हतं लागलं, पण सेमीला जबरदस्त स्पीड लागलं, खांदा बदलला, त्याविषयी कशी चर्चा झाली? खरं तर काय माहिती आहे का, तो घोड्यात पाळणारा बैल आहे आणि अनेकदा त्याच्या नावावरती पण अनेक विक्रम आहेत। अतिशय त्या सुद्धा नंदीला अतिशय स्पीड आहे आणि दोन्ही नंदी पाळल्याशिवाय एक नंबर होत नाही। परंतु बकासूर तर अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की नवीन चेहरा जुना चेहरा असेल त्याला घडवण्याचं काम वाघाच्या धमक आहे आणि ती धमक आज पाहायला मिळाली। आप्पा ड्रायव्हर असतील, मामा असतील, मोहिशीर असतील, मोने असेल, सगळ्यांनी निखिल आहेत, या सगळ्यांनी चर्चा केली आणि त्यावेळी ठरलं की खांद फोडून खेळायची गाडी। कारण की बकासूरचं काय पहिला फेरा जर उजवीने काढला तर बैल दुसरा फेरा आणि तिसरा फेरा डावीने जास्त काढतो आणि बैलाला खांद नाही, त्यामुळं तो बैल उजवीने जास्त होतो आणि त्यामुळे तो बैल उजवीन टाकला आणि हा बैल आपल्याला डावीन टाकला। आपणचं ड्रायव्हिंग कसं वाटलं सेमी आणि फायनल अटी तटीची होती म्हणावं लागेल? ना आपल्याला मी ज्यावेळेस बैल आपण डावीन टाकला ना त्यावेळेस सांगितलं आपल्याला की आज आपण एक नंबर 100% आपणच करणार, 100%। मागाशी पण दाना भाऊला मी सांगितलं मुलाखतीत की आज एक नंबर 100% सांगून करणार गाडी। किती मोठी गाडी होत्या ती गाडीला ही गाडी अंतराने एक नंबर करणार। नवीन चेहरे प्रत्येक वेळेस उजेडात आणण्याचं काम बकासूर करतोय, त्याविषयी काय सांगाल? एक म्हणावं लागेल तेवढी ताकद आहे त्याच्यात। तुम्ही मागच्या बघा, तुम्ही दहिवडीच्या मैदानामध्ये वाटते दहिवडीच्या त्याच्या अगोदरच्या मैदानामध्ये विकास सर बोलले होते की हा एक परिस आहे आणि खरंच आज परिसारखं काम त्यानं केलेलं आहे। कारण की आज सुद्धा नवीन नंदी आता कार्तिक या महिन्यात बघा तुम्ही, कार्तिक झाला, कार्तिक नंतर आता आज हा भवानी बैल आहे बघा, अतिशय गती आहे। नंतर दुर्गा झाला, आज हा तिसरा बैल आहे की तिसऱ्या बैलावर नवीन बैलावर पळून बैलाने एक नंबर केलाय। नुसतं फायनल राहणं ही सोपी गोष्ट आहे, परंतु एक नंबर करणं आज मोठ्या गाड्यात ओपनला, परंतु आज शक्य करून दाखवले बकासूर पुन्हा एकदा। अजून बरेचसे मेंबर आहेत त्यांच्याकडे निलेश भाऊ चौधरी। दादा नमस्कार। पहिल्यांदा परिचय द्या तुमचं। मी निलेश हरिचंद चौधरी, भिवंडी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहे आणि आज आमचा भिवंडीचा आमच्या गावातला नंदी भवानी आज आमच्या देवाबरोबर पडून एक नंबर केला, त्याबद्दल संपूर्ण आमच्या भिवंडी ताडाली गाव असो, कामतगर असो, संपूर्ण परिसरातर्फे अशा देवाला आम्ही नमन करतो आणि देवाबरोबर पडून एक नंबर केला त्याबद्दल आम्ही मामांचे, सालुंके मामांचे, तसेच मोहिलचे, तसेच आमचे गोरेदादाचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वात जास्त श्रेय द्यायला तर अमित यांनीच आम्हाला सांगितलं का बाबा बकासूर बरोबर आपल्याला असं नियोजन करायचं आहे आणि मामाला एक शब्द टाकला आणि कुठल्याही प्रकारचा हे न घेता आम्हाला त्यांनी बकासूर बरोबर पळण्यासाठी दिला। आज बकासूर सोबत भवानी सुद्धा जीव तोडून पाहायला म्हणावं लागेल, त्याला पण माहित होतं की सर्वांचं लक्ष आज त्या जोडीवरती। खरोखरच आज आमचे महेश परशुराम पाटील ते खूप मोठे शेगड्याचे मालक आहेत आणि त्यांनाही शर्तींचा खूप शौक आहे आणि त्यांचा नंदी होता। महेशनी मला सांगितला का असं आपल्याला बकासूर बरोबर पळायचं आहे। मी मामाला फक्त एकच शब्द सांगितला
आमची जेव्हा टुर्नामेंट होती धर्मराजा ग्रुपची तेव्हा बकासूर भिवंडीला आलेला, तिथपासून आमची मामाची ओळख झाली आणि तिथपासून आमच्या घरोबाचे संबंध झाले आणि मामानं एक शब्द टाकल्यानंतर आम्हाला भवानी दिला. त्याबद्दल सालुंके परिवाराचे, समस्त सुसगावकरांचे, आम्ही मोहिल शेठचे, सालुंके मामाचे आभार व्यक्त करतो. आज सोबत बकासूर सोबत आहात, कसं वाटतंय? आज आमचा महादेवाचा नंदीच आहे. मी मागच्या माझ्या सोमवारी महादेवाच्या नंदीचं दर्शन घेऊन गेलो. मी, माझा मुलगा, आमचा दीपक बजागे, आम्ही येऊन त्यांचं दर्शन घेऊन त्यांचे पाय पूर्ण धुवून त्यांची पूजा केली आणि अशा बकासूर नाही, आमचा देव आहे, नंदी आहे. त्या नंदीने आज आमच्या गावाचं सुद्धा नाव मोठं केलं, आज भिवंडीचं नाव मोठं केलं, ताडालीचं गाव मोठं केलं, म्हणून आम्ही त्याला या अशा नंदीला नमन करतो. म्हणजे मागच्या सोमवारी तुम्ही जाऊन आला? हा, सोमवारी माझ्या मुलासकट मी जाऊन आलो आणि 1 नंबर आज केला. तिसरा श्रावणी सोमवार होता. कशा पद्धतीने सुट्टी झाली आज? सुट्टीचं काय नाही, व्यवस्थित सुट्टी झाली खालनं आणि बैलांना साध्य करून धावलं ना. चर्चित म्हणजे बैल घेऊन त्यानं आज 1 नंबर केलाय. ह्या कॉम्पिटिशनला आता ज्या इतकं टफ कॉम्पिटिशन आहे, ह्यात नवीन बैल घेऊन एक करणं जोक नाही आता. आणि त्याचं काय, तो प्रत्येक मैदानात गेल्यावर कधी नाराज केलेलंच नाही त्या बैलांना, त्यामुळे काही विषय नाही त्या बैलांना. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि संपूर्ण टीमचा विश्वास होता आज जोडीवरती. आणि आपल्याला काय बोलायचं, बोला. तरी आज आमचा सुट्टीचा चप्पचित्ता सागर तिकडच्या बेंजोडच्या मैदानात आहे, त्याला आज आम्ही मिस करतोय. 100% म्हणजे मिस केलं त्याला. धन्यवाद.